आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत आमदार संग्राम जगताप. नमस्कार. मोठेपणी राजकारणात यायचं असं काही तुम्ही फिक्स केलं होतं का, की दुसरं काय व्हायचं होतं? तुमची राजकारणात एंट्री कशी झाली? एक चांगलं काम होतं आणि चांगल्या विचाराची लोक होती बरोबर. चांगल्या विचाराची लोक बरोबर असताना एक चांगला विचार आपल्यामध्ये मनामध्ये निर्माण होतो. आपण त्या विचाराने एक मनुष्य घडत जातो. सध्या तुमचं प्रचाराचं रुटीन कसं आहे? काय किती किलोमीटर चालणं होतं? चालणं तर काय मी काय मोजत नाही किती चालतो, पण जोपर्यंत बरोबरचे लोक चालत राहतील तोपर्यंत आमचा प्रचार चालू असतो. तुम्ही नगरच्या राजकारणात एंट्री केली आणि निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही लढवू लागले, हे का? डोनाल्ड ट्रम्प जे आता अध्यक्ष झालेत, 2016 साली देखील ते त्यावेळेस अध्यक्ष झाले. बऱ्याच देशांमधून 4 प्रतिनिधी हे निवडणुकी करता तिथे बोलवले जातात. देशातून जे 4 लोक निवडले गेले त्यातून मला देखील एक संधी मिळाली होती. सगळीकडे नगर शहरात संग्राम भैया दिसत आहेत. ही नेमकी जादू तुम्ही कशी केली? की आमचा गेल्या अनेक वर्षाचा एक प्रत्येक परिसरामध्ये एक प्रत्येक 1 to 1 आम्ही नागरिकांशी जोडले गेलो आहोत. त्यामुळे प्रत्येकाला मी काय असं नवीन नाही वाटत की आपला माणूस आहे. रोजच मी त्याला दिसत असतो. तुमच्या विरोधात कुणी प्रभावी विरोधक नाही? कोण आहे कोण नाही हे कधी मी पाहिलं नाही आणि पाहत नाही. तो लोकांच्या सुखदुःखापासून तर विकासात्मक कामापर्यंतची भूमिका असते, हाच आमचा उद्देश. नगर शहरासाठी आमदार संग्राम जगतापांचं विजन काय? लोकांनी तुम्हाला का म्हणून निवडून द्यावं? उद्याचं एक नगर, भविष्याचं नगर नुसतं नगर नसून, मी अनेक वेळा सांगितलं की आता मेट्रो नगरची दिशेने वाटचाल सुरू आहे. आता ते नगर नाही राहणार, फक्त हे मेट्रो नगर होणार आहे. MIDCचा खरंच काय पलट होईल असं वाटतंय का? तरुणांनी का म्हणून तुम्हाला मतं द्यायची? मोठी कंपनी जर आली तर याच्यातनं स्मॉल स्केल इंडस्ट्री, ज्याला आपण वेंडर्स म्हणतो, पण आज ज्यावेळेस एक प्रोजेक्टच्या वेळेच्या परिसरामध्ये येईल तर आज नगरच्या असंख्य तरुणांना नोकरी मिळणार आहे. या उपनगरांसाठी तुम्ही काय मेगा प्लॅन केला आहे का? उपनगर जे आपण म्हणतोय आज जेवढे उपनगर आहेत ते वाढायचं कारणच आहे की काम करतोय म्हणून वाढतो. नमस्कार, मी तेजस शेलार. आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत आमदार संग्राम जगताप. सर्वात कमी वयाचे महापौर, ते मागील 2 टर्म नगरचे आमदार असलेले जगताप आता 3ऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि प्रचारात आघाडी देखील घेतली आहे. नगरकर त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. जाणून घेऊयात नगर शहराबद्दल त्यांचं विजन, नगरच्या विकासासाठी काय आहेत त्यांचे कामकाज. भैया, कार्यक्रमात तुमचं स्वागत. धन्यवाद. भैया, शैक्षणिक जीवनात असताना मोठेपणी राजकारणात यायचं असं काही तुम्ही फिक्स केलं होतं का, की दुसरं काय व्हायचं होतं? तुमची राजकारणात एंट्री कशी झाली आणि अगदी कमी वयात तुम्ही नगरचे महापौर झालात, हे कसं शक्य झालं? नाही, राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारचं येण्याचं काही कुठेही फिक्स नव्हतं किंवा असं काही बालपणापासून असं काही वाटत नव्हतं की आपण केलं पाहिजे. पण जसं आपण पाहतो की घरामध्ये एक ज्यावेळेला वडिलांच्या रूपाने काही राजकीय त्यांचं जे कारकिर्दी होती तर ते पाहता आल्यानंतर किंवा तिथं लोक येत असताना सातत्यानं यावेळेला काही प्रश्न घेऊन यायचे, त्यांच्याकडे सातत्यानं त्या म्हणजे अगदी म्हणजे 95च्या अगोदरचा काळ जर आठवला, 90 ते 95च्या, त्यावेळेस ते नगराध्यक्ष म्हणून त्यांनी ह्या नगरमध्ये काम केलं, नगरपालिका असताना. आणि मग त्यांच्या कारकिर्दीमध्ये किंवा नंतरच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी राजकारणामध्ये त्यांचा एक मोठा जीवन प्रवास राहिला. आणि म्हणजे सातत्याने ज्यावेळेस पाहत येतो आपण तर त्यावेळेला त्याच्याबद्दल जी एक माहिती असते, पण असं काय आपण केलं पाहिजे असंही त्याच्यामध्ये नव्हतं किंवा आपल्याला काही करायचं आहे असंही त्याच्यामध्ये काही नव्हतं. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये काम करत असताना आम्ही सामाजिक जीवनापासून कामाला सुरुवात केली होती. म्हणजे एक सामाजिक व्यासपीठ करणं, सामाजिक प्रश्नावरती काहीतरी काम करत राहणं हा प्रश्न होता. योगायोगाने त्याच्यामध्ये हळूहळू ते राजकारणामध्ये तो प्रवास आला, म्हणजे निवडणुकीच्या राजकारणामध्ये असं झालं. ते म्हणजे त्या काळच्या तुमच्या काही आठवणी म्हणता येणार नाहीत, असं काही फार विशेष काही नव्हतं. म्हणजे असा कुठला प्रसंग त्या काळी घडला होता की ज्यामुळे तुम्हाला वाटलं की राजकारणात यावं? नाही, तसं काही घडलं नाही. ते आपलं एक संघटन बनत गेलं, संघटन बनत महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या आणि त्याच्यामध्ये उभा राहिलो, असं ते एक प्रवास झाला. असं काही त्याच्यामध्ये काही वेगळं अशी आठवण काही वेगळं काही झालं असं काही नाही त्याच्यामध्ये. पण एक चांगलं काम होतं आणि चांगल्या विचाराची लोक होती बरोबर. चांगल्या विचाराची लोक बरोबर असताना एक चांगला विचार आपल्यामध्ये मनामध्ये निर्माण होतो आणि त्यातनं ती लोक बरोबर असल्यामुळे त्या विचाराने एक मनुष्य घडत जातो. तर तसा तो प्रवास त्या काळचा राहिला. पण असे काही वेगळा काही अनुभव का वेगळी काही आठवण असं त्याच्यामध्ये काही नव्हतं.
सध्या तुमचा प्रचार सुरू आहे. आम्ही पाहतो आपल्या रॅलीमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. रांगोळ्या, फुलांची उधळण होतीये. रॅली आणि प्रचारात नगरकर स्वतःहून हजारोंच्या संख्येने सहभागी होत आहेत. गणपती असो, नवरात्र, सोशल मीडिया आणि आता प्रचार रॅली सगळीकडे नगर शहरात संग्राम भैया दिसत आहेत. ही नेमकी जादू तुम्ही कशी केली? नाही, ह्याच्यामध्ये एकच त्याचं कारण आहे की आमचा गेल्या अनेक वर्षाचा एक प्रत्येक परिसरामध्ये एक प्रत्येक वन टू वन आम्ही नागरिकाशी जोडले गेलो आहोत. बरोबर. आणि त्यामुळे प्रत्येकाला मी काय असं नवीन नाही वाटत की हा आपला माणूस आहे. कारण रोजच मी त्यांना दिसत असतो. मग त्यांना काय त्याच्यामध्ये काय असं काही वेगळं काही वाटत नाही. उलट त्यांना एक आनंद होतो की हा मनुष्य आपला माणूस आपल्या निवडणुकीमध्ये आलेला आहे, तर त्याला आपण स्वागत केलं पाहिजे, त्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. आणि आमच्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये किंवा प्रचाराच्या सगळ्या प्रक्रियामध्ये आजच नाही तर मागच्या 2 निवडणुका सुद्धा जर झाल्या तर आम्ही ज्या वॉर्डामध्ये जाऊ, आता महानगरपालिकाच आपलं कार्यक्षेत्र आहे, भिंगारचं कॅन्टोन्मेंट हद्द आहे आणि बुडगाव ग्रामपंचायत आहे. पण तुम्ही तिथं जरी त्या लोकांना विचारलं, स्थानिकांना, की कधी 2 वेळा याच्या अगोदर ज्यावेळेस प्रचाराला आले किंवा आता आम्ही प्रचाराला जाऊ ना, ज्या ज्या ठिकाणी जाऊन आलो, तर आम्ही त्या वॉर्डच्या बाहेरचे किंवा त्या परिसराच्या बाहेरचे लोक कुठेही कधी प्रचाराला नेले नाहीत. तिथले काय असतील तेवढे असतील, पण त्यांच्यावरच प्रचार करायचा आणि त्याच्या माध्यमातून लोकांच्या समोर आपण एक मताचा जोगा जो मागतो तो त्या पद्धतीने तो मागायचा. आणि त्यामुळं आज जो प्रतिसाद पाहायला मिळतो हा त्याचं कारणच एक आहे की अनेक वर्षाचा आमचा डायरेक्ट वन टू वन संबंध लोकांशी निर्माण झाला. त्यातनं विकासात्मक काम असेल, एक प्रत्येक भागामध्ये एक आपुलकीचं नातं हे प्रत्येक मतदाराशी निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे लोकांचा भरभरून प्रतिसाद हा आपल्याला ह्या निवडणुकीच्या काळामध्ये विशेषतः पाहायला मिळतो की लोक स्वतःहून या ठिकाणी आज प्रचाराच्या काळामध्ये सक्रिय होत आहेत. लोक जसं तुम्ही सांगितलं की रांगोळ्या, सडाम टाकणं, रांगोळ्या काढणं, लोक तिथं महिला भगिनी अगदी लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक वयोगटातला मनुष्य त्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी असतो. त्यामुळे हा त्याचं कारणच एक आहे की डायरेक्ट वन टू वन संबंध जो झालेला आहे प्रत्येक नागरिकाशी, प्रत्येक नगरवासियाशी, तर तो ह्याच्या मागचा एक आज आपल्याला जे पाहायला मिळते त्याचं कारणच तेवढंच आहे. सध्या तुमचं प्रचाराचं रुटीन कसं आहे? मी पाहतो नगर शहरात तुमच्या प्रचार यात्रा सुरू आहेत, ज्या दिवसभर सुरू असतात. या सगळ्या वातावरणात तुम्ही फिटनेस कसा मेंटेन करताय आणि रोज साधारण किती किलोमीटर चालणं होतंय? चालणं तर काही मी काही मोजत नाही किती चालतो, पण जोपर्यंत बरोबरचे लोक चालत राहतील तोपर्यंत आमचा प्रचार चालू असतो. फक्त दुसऱ्या भागात जायचं असतं त्यामुळे थोडी जरा काही बैठका ठरलेल्या असतात, काही छोटे मोठे मिटिंग्स असतात 10-20 लोकांच्या, 50 लोकांच्या, कॉलनी वाईज, सोसायटी वाईज, तर त्याकरता जायचं असतं. नाहीतर मग आमचा प्रचार हा अगदी सकाळपासून तर जसं लोक चालत राहतील त्या त्या भागातले ते त्यांच्याबरोबर चालू असतो. जोपर्यंत ते सगळं थांबत नाही लोकांचं तोपर्यंत आम्ही सुद्धा चालू असतो. आणि सकाळी अगदी लवकरपासून अगदी 7-7:30ला ही सुरुवात होती. पण इतर वेळेला प्रचाराची सुरुवात 7:30ला होते, पण तुमचा दिनक्रम हा कसा? हा सकाळी इलेक्शनच्या पिरियडमध्ये तुमचा दिनक्रम काय आहे? हा तसा दैनंदिन जर पाहिला तर अगदी सकाळी 6-6:30लाच आमची सुरुवात होत असते दिनचर्याची. आणि ती झाल्यानंतर आम्ही तसं 5 वर्ष इतर वेळेला सुद्धा निवडणुका नसताना सुद्धा लवकर घरून बाहेर निघणे आणि लोकांच्या अगदी छोट्या मोठ्या प्रश्नांपासून, सुखदुःखापासून ह्या सगळं उपलब्ध राहणे हे आम्ही सातत्यानं काम करत असतो. त्यामुळं ह्या दिवसांमध्ये आपल्याला कुठेही काही ती गोष्ट जाणवत नाही. फक्त आज जे चालू आहे की फक्त निवडणुकीवर काम चालू आहे, बाकी कुठलं काम चालू नसल्यामुळं हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. आणि फिटनेसच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीमध्ये आम्ही जागरूक असतो सातत्यानं. आणि ते जागरूक असल्यामुळं ते त्यासाठी काय म्हणजे फिटनेससाठी काय करता? नाही, जसं पूर्वीपासूनच थोडी व्यायामाची आवड असल्यामुळं ओके. हे आम्ही सातत्याने ते करत आलो. हम्म. आणि त्यामुळे आता ते या दिवसात होत नाही, हो हो. पण इतर वेळेला ते होतं. हम्म. इतर वेळेला वर्कआउट होतो प्रॉपर सगळ्या म्हणजे एक्सरसाइज झाल्यानंतरच हम्म. बाकीच्या दिनचर्या सुरू होत असतो. नगर शहराच्या इतिहासात जर डोकवलं तर निवडणुका नेहमीच वेगळ्या मुद्द्यावर लढवल्या जायच्या. तुम्ही नगरच्या राजकारणात एंट्री केली आणि निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही लढवू लागलेत. हे का? त्यामागील कारण काय होतं? नाही, आपण लोकशाही जर पाहिली, ह्या लोकशाहीमध्ये म्हणजे आज भारत देशाची लोकशाही ही जगाच्या नकाशावरती सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून मानणारा हा देश आहे आणि ते आहे देखील. कारण मी 2016 साली जे आज अमेरिकेचे जे डोनाल्ड ट्रम्प जे आता अध्यक्ष झालेत, तर 2016 साली देखील ते त्यावेळेस अध्यक्ष झाले होते तिथं. तर त्या निवडणुकीत देखील मी बऱ्याच देशांमधून 4-4 प्रतिनिधी हे निवडणुकीकरता तिथं बोलवले जातात.
जगाचा लोकशाहीचा अभ्यास काय आहे, तिथं संवाद केला जातो की तुमच्या देशातली लोकशाही काय आहे, की अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक निवडणुका झाल्या तर त्या कशा कशा झाल्या. मग भारताची निवडणूक समजा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निवडणुकीला पहिले पंतप्रधान कोण होते, तर आतापर्यंतची काय परिस्थिती आहे, ह्याच्यावरती एक सगळा संवाद तिथं वेगवेगळ्या शहरांमध्ये हा घडवला जातो. आणि ते भारतातलेच नाही तर अनेक देशातले फक्त 4 लोक बोलले जातात. आणि ज्यावेळेला 2016 साली ज्यावेळेला तो निवडणूक होती तर ती संधी माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला देखील त्यावेळेला देशातून जे 4 लोक निवडले गेले त्यातून मला देखील एक संधी मिळाली होती. आणि त्यावेळेस मी तिथं गेलो, मी ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर ते लोक सुद्धा कामावरच बोलत होते. आणि मग ज्यावेळेला आम्ही इथं ज्यावेळेस काम करतो तिथलची लोकशाही देखील पाहिली मी, की आज जो जगाच्या नकाशावरती सर्वात एक ऍडव्हान्स असणारा देश किंवा फार तिथं एक वेगळ्या विचाराचे असणारी लोक, ह्या देशाची सुद्धा लोकशाही मी तिथे जवळून पाहिली, तिथलची निवडणूक जवळून पाहिली. आणि आपल्याकडे देखील तिथं ज्यावेळेला ग्रामपंचायतच्या निवडणुका होतात तर ग्रामपंचायतीपासून तर अगदी दिल्लीच्या तख्तावरती कोण बसणार ह्याच्याकरता देखील मतदान करण्याकरता सर्वांना तो अधिकार लोकशाहीने आपल्याकडे भारत देशामध्ये दिला गेला. आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जो ग्रामपंचायतच्या स्तरावरती उमेदवार ज्यावेळेस उभा राहतो तर तो देखील त्याच्याकडून दुसरं काय अपेक्षित नसतं बोलण्याचं, त्याच्याकडून फक्त कामावरच बोलणं अपेक्षित असतं. आणि तेच आपण निवडणुकीमध्ये पाहतो. त्यामुळे मला वाटत नाही की लोकांना कुठेतरी याच्यापेक्षा वेगळा काही मुद्दा असला पाहिजे, की कुठलाही म्हणजे अगदी ग्रामीण भागातली ग्रामपंचायत असो, झडपी असो, पंचायत समिती असो, मार्केट कमिटी असो, सोसायटी असो, की त्या विषयावरच ते लोक काय काम केलेलं आहे किंवा एखादा नवीन फ्रेश असेल तो काय काम, याच्यावर बोललं जातं. आणि शहरी भागांमध्ये देखील महानगरपालिकेपासून तर आपल्या लोकसभेपर्यंत जे मतदान होतं ते याच्यावरच बोलणं अपेक्षित असतं. त्यामुळे आम्ही त्याच्यावरतीच फोकस केला आणि लोकांना देखील तेच हवं आहे की आपल्याकडं कसं काम कोण करते, कशा पद्धतीने विकासावरती कसं बोललं जाईल. आणि तिथून मागच्या निवडणुका वेगळ्या मुद्द्यावर जायच्या, पण कामावरतीच बोललं गेलं पाहिजे. आज ह्या सगळ्या परिस्थितीमुळे आम्ही ते काम केलं. त्यामुळे आज निवडणूक फक्त विकासावरतीच बोललं जातं. तुमच्या विरोधात कुणी प्रभावी विरोधक नाही असं मी नाही, लोक म्हणतात. अनेक राजकीय विश्लेषकांचं हेच म्हणणं आहे. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? म्हणजे मी कोण आहे कोण नाही हे कधी मी पाहिलं नाही आणि पाहत नाही. आपला जो कामाचा विषय असतो, लोकांच्या सुखदुःखापासून तर विकासात्मक कामापर्यंत जी भूमिका असते ते आपण प्रामाणिकपणाने करत राहणे हाच आमचा उद्देश आहे. आम्ही त्याच्यावरती लक्ष देत गेलो. म्हणजे कोणाचं काय आहे कोणाचं काय नाही हे त्याचा अजेंडा असतो आणि आपला अजेंडा जो आहे त्याच्यावरून आपण कुठे बाजूला होता कामा नाही. आपल्या अजेंड्यावर आपण काम केलं पाहिजे ह्या दृष्टिकोनात आम्ही काम करत गेलो. त्यामुळे कोण काय आहे कोण काय नाही याच्यावर आम्ही लक्ष दिलं नाही. आम्ही प्रत्येक माणसाशी जोडत गेलो. प्रत्येक, जसं मी सांगितलं की मॅन टू मॅन प्रत्येक मतदाराशी हा डायरेक्ट संपर्क असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा तशा आम्ही त्याची कधी विचार केला नाही. बऱ्याचदा तुमचं नाव मंत्रिमंडळ विस्तारात येतं, तुम्हाला मंत्रिपद मिळेल असं म्हटलं जातं. तुम्हाला काय वाटतं, जर तुम्हाला मंत्रिपद मिळालं तर कुठलं खातं मिळावं आणि ते खातं मिळाल्यावर तुम्ही काय आता या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. आता हे सगळं म्हणजे हे होणार का ते होणार का असं जर तरच आहे. त्यामुळे त्याच्यावर मला वाटत नाही की अशावर आपण काही बोललं पाहिजे. भावना लोकांच्या असतात, लोकही बोलतात. जो काम करतो एखाद्याला त्याची इच्छा असते, म्हणजे इच्छा असणं देखील काही गैर काय नसतं. एखाद्याचा मानस असणं काही गैर काय नसतं. एखादं विचार करणं की असं चांगलं झालं पाहिजे, त्याचा उपयोग आपल्या भूमीला कसा होईल, ज्या भूमीने आपल्याला पुढे आणलंय त्या भूमीला आपण काय देऊ शकतो हा एक प्रयत्न असतो. त्यामुळं त्याच्यामध्ये आज काय त्याच्यावर आपण वाच्यता करणं हे मला वाटत नाही उचित ठरेल. ज्या जरतरच्या गोष्टी त्याच्यावरती निश्चित उद्या ज्यावेळी संधी मिळेल, काय मिळेल, कशी मिळेल, कुठून मिळेल हे आज आपण त्याच्यावरती काही कुठल्या प्रकारे आज वाच्यता आपण करणं म्हणजे योग्य ठरणार नाही असं मला तरी वाटतंय. सध्या जर नगर शहराकडे पाहिलं तर उपनगरे जी आहेत आजूबाजूची ती वाढत आहेत. जशी जशी लोकसंख्या वाढते तशा समस्याही वाढतील. त्या उपनगरांसाठी तुम्ही काय मेगा प्लॅन केला आहे का? नाही, आम्ही ह्या वाढत्या उपनगरांवरती सातत्याने लक्ष केंद्रित केलेलं आहे. लक्ष केंद्रित केले असल्या कारणात तिथं ती वाढत आहेत. लक्ष जर केंद्रित केलं नसतं तर ती वाढली नसती. कारण आम्ही आज जिथं एक छोटा मोठा लेआउट तयार होतो तिथं एखादं कोणतरी घर बांधतं, एखादं कोणतरी बिल्डिंग बांधतं, तिथं लोक राहायला जातात. मग ते लोक आमच्यावर पाठपुरावा करतात. पाण्याची व्यवस्था करा, ड्रेनेजची व्यवस्था करा, रस्त्याची करा, छोट्या मोठ्या उद्यानाची करा, लाईटची व्यवस्था करा. हे आम्ही सगळं हळूहळू करायला लागतो. मग लगेच पुढचं तयार होतं. पुढं कुठेतरी शेत जमीन असती, पुढे तिथे एखादी लोकवस्ती तयार होती, तिथेही लोक पाठपुरावा सुरू करतात. मग हे काम करतोय म्हणून ते वाढत आहे. काम केलंच नसतं तर ते उपनगरच वाढले नसते. म्हणजे उपनगर जे आपण म्हणतोय आज जेवढे उपनगर आहेत ते वाढायचं कारणच आहे की काम करतोय म्हणून वाढते.
आम्ही जर सांगितलं इथं आम्ही आता करणार नाही, तुम्ही इथं काय कोणी काय घेऊन नका, तर बिल्डरही कोणी बांधणार नाही. एखादा तुम्ही जरी लेआउट पाडला, तुम्ही जरी एखादा प्लॉट घेऊन टाकला, तुम्हाला वाटलं घर बांधावं, पण तुम्हाला लक्षात आलं की इथंच काही नाही अजून, तर इथं कशाला जायचं आपण राहायला. लोक जात नाहीत. पण लोकवस्ती वाढायचं कारणच ते सगळ्या बाजूनी चारही दिशांना नगरच्या जर तुम्ही गेले, रिंग रोडच्या आतमधली बाजू ही सगळी वाढते. त्याचं कारण फक्त आणि फक्त विकास काम आहे की तिथं सुविधा मिळत आहेत, नागरी सुविधा मिळत आहेत, या प्राथमिक सुख सुविधा मिळत आहेत, म्हणून लोक तिथं रहवासा करता जात आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये देखील ही जेवढी उपनगर आहेत याच्यावरती प्लॅनिंग असलं पाहिजे. प्लॅनिंग म्हणजे कसं, डीपी रोड पूर्णतः मोकळे असले पाहिजेत, तिथं कुठे अतिक्रमण होता कामा नये. तर मोठी उद्यानं जी असतील तर मोठी उद्यानं निर्माण करणे, प्रत्येक उपनगरामध्ये निर्माण करणे, तिथं क्रीडा संकुलाची छोटी जी काही एक खेळण्याकरता लोकांना किंवा एक क्रीडा क्षेत्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर त्या उपनगरामध्ये असणं गरजेचं आहे. अशा वेगळ्या संकल्पना आहेत. आरोग्य केंद्रात आम्ही जवळपास 18 आरोग्य केंद्र शासनाच्या मदतीने उभा केलेले वेगळ्या भागात, म्हणजे जवळपास 17 प्रभागाच्या अनुषंगाने सगळ्या भागांमध्ये आता निर्माण केले, नवीन बांधले सगळ्या ठिकाणी छोटे छोटे आरोग्य केंद्र. आणि तिथं शासनाकडनं तिथं जी अवेलेबिलिटी आहे डॉक्टरची ती आता काही सुरू देखील झालेत. तर प्रत्येक ठिकाणी सध्या एमबीबीएस डॉक्टर पाहायला मिळतात. म्हणजे ते कुठलेही वेगळे डॉक्टर नाहीत, एमबीबीएस डॉक्टर त्या ठिकाणी ड्युटीवरती आहेत तिथं. म्हणजे ही सगळी आता हळूहळू एक त्याच्यावरती काम सुरू आहे. MIDCच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करून सुमारे 600 एकर जागा मिळवण्यात आली आहे. MIDCचा खरंच कायापालट होईल असं वाटतंय का? तरुणांनी का म्हणून तुम्हाला मतं द्यायची? नाही, ह्या तरुण वर्गाला आज आपण जसं पाहतो की तरुण वर्गाकरता आज हा फार मोठा प्रश्न होता की आम्ही देखील फार प्रयत्न केले. अनेक उद्योगपतींना आम्ही भेटायचो, विनंत्या करायचो, त्यांच्या काही अधिकारी वर्ग असन, डायरेक्टर बोर्ड असन, त्यांना आम्ही भेटायचो. पण ज्यावेळेला ते सकारात्मकता दर्शवायचे, चला आपल्याला जाऊ एक पाऊल पुढे टाकू, ते पाहायचे की इथं सगळ्या सुखसुविधा आहेत, म्हणजे मेडिसिन लागणार आहे, म्हणजे लाईट असेल ती उपलब्ध आहे, पाणी जर पाहिजे असेल तर मुळा डॅमवरनं त्यांची आता एक्झिस्टिंग लाईन MIDC विभागाची आहे की जिथे पूर्ण वेळ त्यांना ती MIDCला पाणी पुरवते. अशा सगळ्या सुविधा आहेत. एअरपोर्ट त्यांना जवळ आहे, सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे शिर्डीसारखं एक एअरपोर्ट जवळ झालेलं आहे. आणि हे सगळं चालू असताना जागा नव्हती, त्यामुळे कुठलाही उद्योगपती पुढे येत नव्हता. आणि जागा म्हणजे त्याला काय थोडी जागा लागत नाही. कुठलाही मोठा प्रोजेक्ट येणार म्हटलं तर त्याला एकरोमध्ये जागा लागते. आज आपल्या नगरच्या MIDC मध्ये किती प्लॉट शिल्लक आहेत? एक 10 गुंठ्याचा प्लॉट, 20 गुंठ्याचा प्लॉट, एखादा एकरभरचा प्लॉट, ह्याच्यापेक्षा मोठं काही शिल्लक तिथं नाही आहे. म्हणून हे मोठं विजन हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही एक नवीन क्षेत्र कुठेतरी शासनाने काहीतरी निर्णय केला पाहिजे, त्याच्याकरता आम्ही प्रयत्न केला. त्याच्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची मदत झाली, त्यावेळेसचे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांची मदत झाली. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अजितदादा असतील, हे महायुती सरकार, शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, ह्या सगळ्या लोकांनी मदत केली. आणि आज आपण जर पाहिलं तर नगरच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला म्हणजे विळक परिसरामध्ये 600 एकर जमीन होती. तिथं कुठलंही फॉरेस्टचं काही कामकाज चालू नव्हतं. मग तिथं आम्ही प्रयत्न केला की फॉरेस्ट लँड आज उपयोगात नाही, उपयोगात आणायची असेल तर त्याला MIDCकडे वर्ग केला पाहिजे. आणि आज ती जमीन, ही 600 एकर जमीन, जे आज कुठेही उद्योग एखादा आणण्याकरता त्या जमिनीचा उपयोग आज आपल्याला MIDC विभागाकरता झालेला आहे. तो निर्णय राज्य मंत्रिमंडळाचा झाला, कॅबिनेटला निर्णय झाला, उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांनी निर्णय केला आणि ती जागा आता हस्तांतर झालेली आहे. त्यामुळे आता मेन टप्पा जो होता तो जागेचाच होता. आता जागेचं आपण पाऊल ओलांडलं म्हटलं आता कुठलाही अडचण राहिलेली नाही. त्यामुळे आता एक युनिट जर मोठं तिथं आलं, एक मोठी कंपनी जर आली तर याच्यातनं स्मॉल स्केल इंडस्ट्री ज्याला आपण व्हेंडर्स म्हणतो, नगरच्या MIDC तुम्ही गेला तर काही 4-5 मोठ्या कंपन्या आहेत, त्याच्यावरती सगळे व्हेंडर्स बाकीचे आज काम करतात. सगळे बाकीचे व्हेंडर त्याच्यावरती अवलंबून आहेत बऱ्यापैकी, म्हणजे मोस्ट ऑफ द व्हेंडर्स त्याच्यावरतीच अवलंबून आहेत. आणि मग प्रत्येक व्हेंडरकडं काही लोक कामाला आहेत, त्या मोठ्या कंपन्यांमध्ये लोक कामाला आहेत. हा जो रोजगार आहे हा त्यांच्या जीवावरती आहे. पण आज ज्यावेळेस एक प्रोजेक्ट त्या वेळेच्या परिसरामध्ये येईल तर आज नगरच्या असंख्य तरुणांना त्याचा नोकरी मिळणार आहे. आणि नोकरीच नाही की ज्याला जर काही असेल तर शासनाच्या मोठ्या मोठ्या योजना आहेत, केंद्र सरकारच्या आहेत, राज्य सरकारच्या आहेत, त्याच्यातनं मोठं एक कर्ज, जसं मुद्रा लोन आपण ऐकायचो पूर्वी, तर तशा अनेक स्कीम्स आहेत की त्याच्यातनं एक इंडस्ट्री उभा करण्याकरता आपल्याला आर्थिक सहाय्य देखील मिळतं. आणि त्यातनं एक स्मॉल स्केल इंडस्ट्री, ज्याला उद्योगपती व्हायचंय, एक छोटा उद्योजक व्हायचंय, तर तो देखील एक आपलं पाऊल, एक पहिलं पाऊल त्याच्यातनं टाकू शकतो. म्हणून त्याचा उपयोग या आपल्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला होणार आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपल्याला जो टप्पा आम्ही सांगतो
की दोन आपल्याला नगरचे चित्र बदलण्याकरता एक दोनच गोष्टी आहेत. हे रस्ता करतोय, कालही करत आलोय, आजही करायचा, उद्याही करायचंय. कारण की हे सगळं आता वाढतं शहर आहे. हे जुने आहेत ते सुद्धा आपल्याला नवीन करायचे. त्याचं कारण आहे की पुन्हा ते खराब होऊ नये ह्याच्याकरता आपल्याला नियोजन करायचंय. आपण मोठ्या शहरांमध्ये पाहतोय नद्यांच्या सुशोभीकरणासाठी काही प्रोजेक्ट राबवले जातात. त्याच धर्तीवर नगरच्या सीना नदीसाठी तुमचे काय प्रयत्न आहेत? त्याबद्दल तुमचे काय प्लॅन्स आहेत? सीना नदी करता देखील आम्ही बरेच वर्ष प्रयत्न केला, पाठपुरावा केला. म्हणजे ज्या सीना नदीची सरकार दरबारी नोंद सुद्धा नव्हती, कारण ती नदीची मालकी राज्य सरकारच्या इरिगेशन विभागाची असते. मग त्या इरिगेशन विभागाची तो नोंद नव्हती की याची रुंदी किती आहे. ती रुंदी मी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून याची रुंदी फायनल करायला लावली, की जेणेकरून त्याच्यात अतिक्रमण झाले नाही पाहिजे, त्याचा श्वास मोकळा राहिला पाहिजे. आणि तो श्वास जर मोकळा राहिला, जर अतिक्रमण जर नाही राहिलं, तरच तिथं आपण ते नदीचा एक वेगळा फ्रंट तयार करू शकतो. आणि म्हणून आज एक पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे एक इथं नगर पुनर्वृत्ती इलेक्ट्रिक शोरूम पसला एक पट्टा आपण ते सुशोभीकरणाकरता शासनाकडून पैसे आणलेत, ते सुशोभीकरण करतोय. त्याचं पैसे आले, टेंडर झालं, वर्क ऑर्डर झालं, त्याचं कामही सुरू झालं. आणि दुसरा टप्पा जो आहे तर तो अमरधामच्या मागच्या बाजूला असणार आहे. तिथं उड्डाणपुलाचं काम चालू आहे, ते झालं तेही काम आपलं सुरू होणार आहे. म्हणजे 2 टप्प्यामध्ये तिथं हे कामं होणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रयत्न आहे की त्याला फार मोठा निधी लागतो, म्हणजे 50-100 कोटीच्या पुढे त्याला अंदाजे रक्कम त्याला लागल. पण तो आमचा प्रयत्न की नागापूरपासून तर बोडगाव पर्यंत ही नदीचं एक वेगळं सौंदर्य, एक वेगळं सुशोभीकरण झालं पाहिजे. आणि तिथे शेकडो लोक आपल्याला कुठेतरी एक वेगळी आयडेंटिटी ह्या महाराष्ट्र नकाशावरती आपल्या सीना नदीची निर्माण करायची, असा एक तो प्रयत्न आहे. जसा निधी उपलब्ध होईल तसा आपण ते प्रयत्न करू. पण आज या खोलीकरणाकरता जसा शहरामध्ये पाऊस जर झाला तर पाणी वाहून जाण्याकरता जे सीना नदीचं पात्र आहे तर ते फुल व्हायचं, तर पाण्याचा फुगवटा तयार होतो. त्यामुळे त्याच्या खोलीकरणाकरता राज्य सरकारकडनं 20 कोटी रुपये निधी आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याची कुठली अडचण आता राहिलेली नाही. ते काम आता आपलं सुरू होणार आहे. मग त्याच्या व्यतिरिक्त हे सुशोभीकरण करण्याकरता नदीची एक वेगळी आयडेंटिटी आणि महाराष्ट्राच्या नकाशावरती शहर एक वेगळं नाव रूप आणण्याकरता एक नदीचा प्रोजेक्ट हा आपला असणार आहे. आणि एमआयडीसी तुम्हाला जे आता सांगितले की नवीन विळदच्या परिसरातील 600 एकर एमआयडीसी, हा देखील एक प्रयत्न आपला पुढच्या काळामध्ये राहणार आहे. हे 2 विषय हे नगरला अत्यंत पुढच्या काळामध्ये एक वेगळ्या उंचीवर घेऊन जातील. झहीर खान नंतर चांगला क्रिकेटर तयार झाला नाही. प्रो कबड्डीत श्रीरामपूरचा असलम असो किंवा नेवाशाचा शंकर गदई यांसारख्या प्लेयरने ग्लॅमर मिळवलं. नगरची ओळख त्यामुळं राज्याला झाली. आता नवे क्रीडापटू तयार व्हावेत, कुस्तीपटू तयार व्हावेत, कबड्डीपटू तयार व्हावेत, यासाठी आमदार म्हणून तुमचं विजन काय आहे? आणि आज जर आपण पाहिलं तर म्हणजे अगदी जसं मी सांगितलं की महानगरपालिका स्थापन होण्याच्या अगोदरपासून ज्यावेळेस नगरपालिका होती त्यावेळेला शासनाचा एक निर्णय आला की जिल्हा तिथं क्रीडा संकुल. पण एक त्यावेळेला असा निर्णय झाला की महानगरपालिकेची असणारी एक वाड्यापारखी जमीन जी महानगरपालिकेला एक परिवाराने दान केलेली होती, तर ती जमीन ती महापालिकेच्या मालकीची असताना ती शासनाला हस्तांतर करण्यात आली. आणि ती हस्तांतर केल्यानंतर तिथं एक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं राहिलं आणि क्रीडा संकुलातले काही प्रमाणात तिथं स्विमिंग टँक असेल किंवा बॅडमिंटन कोर्ट असेल हे शासनाच्या मदतीनं उभं राहिलं. पण जे मोठं जे संकुल होतं की ज्याला एक क्रिकेटचं मोठं एक स्टेडियम निर्माण झालं पाहिजे, तसा तो प्रयत्न अपुरा झाला. मग त्याच्याकरता आम्ही प्रयत्न केला आणि राज्य सरकारच्या मदतीनं इथं असणाऱ्या सर्व त्या क्रीडा विभागाकडनं, जिल्हाधिकारी साहेबांकडे असेल, पालकमंत्री साहेबांकडनं आम्ही तो आराखडा तयार करून घेतला. कारण त्याच्या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. तो आम्ही आराखडा तयार करून घेतला आणि जवळपास संपूर्ण आराखडा अंदाजे 51 कोटी रकमेचा झाला. आणि त्या आराखड्याचं शासनाच्या दरबारी आताचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब यांच्याकडे बैठक लावली आणि संपूर्ण जवळपास अंदाजे रक्कम असणारा 51 कोटीचा आराखडा हा शासनाकडे मंजूर करून घेतला. आणि त्याच्यातले 15 कोटी रुपये हे आपल्याला मागच्या लोकसभेच्या अगोदर वर्ग देखील झालेले आहेत. म्हणून त्याचा आता जो प्रश्न आहे की तिथं फ्लड लाईट म्हणजे एखादी IPL जर घ्यायची म्हटलं, एखादी रणजी जर घ्यायची म्हटलं तर तिथं कुठल्याही प्राथमिक सुखसुविधा नव्हत्या, टर्फ विकेट नव्हती. तिथं आम्ही त्याच्यामध्ये 60 यार्ड हे एक लॉन घेतलेलं आहे. तिथं जवळपास 2 ते 3, आता एवढं मला स्पेसिफिक सांगता येणार नाही, पण 2 ते 3 टर्फ विकेट देखील घेतलेला आहे. म्हणजे ज्या लेदर बॉलला आपल्याला मॅचेसला ज्या आपण मुंबईला पाहतो की जिथं IPL होतात त्याला टर्फ विकेट असतात, त्या टर्फ विकेट सुद्धा नव्हत्या. ह्या सगळ्या अशा अनेक फॅसिलिटी तिथे घेतलेल्या की जेणेकरून आपण ते मॅचेस सुद्धा तिथे घेऊ शकतो. आणि त्याच्यावर न थांबता 2 स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे आम्ही शासनाच्या मदतीनं एक सारसनगर भागात 97-98% पूर्ण झाले. अंदाजे 12-15 कोटी रुपयाची रक्कम असेल
ते पूर्ण झाले. त्याच्यात अंदाजे 10-12 खेळ असतील त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला सारसनगरमधल्या. आणि जे तिथं घेता नाही आलं, जागा शेवटी अपुरी पडली. आणि दुसरं आम्ही घेतलंय मग त्याच्यामध्ये स्विमिंग पूल राहिला आहे, अनेक बाकीच्या गोष्टी राहिल्या आहेत. तर ते गंगा उद्यान जे आहे नगरचं, सावडी परिसरातलं, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळच आहे, टीव्ही सेंटर परिसरात. तर गंगा उद्यानच्या मागच्या बाजूला महापालिकेच्या मालकीची जमीन होती. तर तिथं बाकीचे खेळ त्याच्यामध्ये ऍड केले आहे. त्याचे देखील संपूर्ण पैसे हे शासनाकडनं आले, टेंडर झाले, वर्क ऑर्डर झाले, आता निवडणुका झाल्या, त्याचं काम सुरू होणार आहे. म्हणजे हे आपल्याला काही महिन्यांमध्ये हे सगळं काम ऑनगोईंग सुरू झालेलं पाहायला मिळेल. म्हणजे क्रीडा संकुली जे छोटे मोठे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे याच्यातनं एक ज्याला त्या क्षेत्रामधलं करिअर घडवायचंय तर त्या लोकांना तिथे एक चांगल्या प्रकारे संधी मिळणार आहे. म्हणून हे तुम्ही जे सांगताय की अनेक खेळाडू हे नगरमधून गेले, काही नाव लोक त्यांनी मिळवलं, राज्याच्या पाठीवर असेल ना देशाच्या पाठीवर असेल, त्यांनी एक वेगळं नाव नेलं, तर ते आता जे याच्यातनं जो स्वतः करू शकतो तर तशांकरता सुविधा आता ह्या उपलब्ध राहणार आहे. अलीकडच्या काळात नगरमध्ये पाहिलं तर मोठमोठ्या कंपन्यांच्या फ्रँचायझी झाल्यात, मॉल्स बनत आहेत, बदललेलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि ओव्हरऑल रिअल इस्टेट या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं? नाही, हे आज इथं नगर जे आज मी सांगितलं की अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांचे ब्रँड्स आउटलेट्स त्यांची इथं आलेत, त्याचं कारणच ते की आज इथं एक सुरक्षित वातावरण आहे. कारण आज बाहेरच्या कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या ह्या नगरमध्ये आल्यात. मागच्या 5-7 वर्षामध्ये त्यांनी अनेक बिल्डिंग्स नगरमध्ये उभा केल्यात, अनेक घरं त्यांनी उभा केले. आणि ह्याचं कारणच ते की जो ह्या कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये काम करतो तर तो पहिले सुरक्षितता पाहतो. मला जर कोणी काही तिथे त्रास देणार नसेल तर तो तिथे जात असतो. आणि ज्यावेळेला तो एक प्रोजेक्ट करतो त्याला अनुभव येतो की तिथं कुठल्या प्रकारची अडचण नाही, तर तिथं ते लोक म्हणजे मोकळ्या श्वासाने तिथं काम करतात. तर आज पुणे मुंबई सुद्धा मध्ये तशीच परिस्थिती नाही. आजही तिथं काम करायचं म्हटलं तर तिथं अनेक लोकांना आपल्याला कुठेतरी तिथे चर्चा करावं लागते, विश्वासात घ्यावं लागतं. पण आज नगरमध्ये ज्यावेळेस हे लोक काम करतात तर यांना फक्त महानगरपालिका असेल किंवा शासनाच्या ज्या मान्यता असतील, कलेक्टर साहेबांच्या ज्या मान्यता असतील, ह्या घेणं आणि त्याच्यानंतर काम सुरू करणं एवढाच एक त्याच्यामधला एक भाग राहतो. आणि तशा प्रकारे असल्यामुळेच त्या लोकांनी इथं आज एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट हे नगर सारख्या ठिकाणी करतायत. हे नगरचं एक फार मोठं आपल्याला म्हणजे त्याचं एक उदाहरण आहे. तर ते लोक सुद्धा गेल्यानंतर आपल्या नगरचं नाव त्या त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या लोकांमध्ये सांगतात की नगरला आम्हाला कुठली अडचण आली नाही. आणि त्यामुळे एकानंतर अनेक लोक आज नगरकडे आलेले आहेत. त्याचं कारण असते की लोक इकडं आता यायला लागलेले आहेत. म्हणजे आपण नावानिशी देखील सांगू शकतो कुठल्या कुठल्या कंपन्या आज बाहेरच्या बिल्डर हे नगरमध्ये आलेत. त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले होते? म्हणजे मी हे स्पेसिफिक यासाठी विचारतो की हे कोरोनाच्या नंतर या गोष्टी वाढल्या. नाही, ज्यावेळेला प्रयत्न म्हणजे असा होता ह्या लोकांना ज्यावेळेला मोठ्या शहरांमध्ये आपण पाहतो की तिथे एक लिमिट असतं सगळ्या गोष्टींना. लिमिट मानण्यापेक्षा की तिथं एक येणारा आता वाढणारी संख्या थोडी काही तिथं प्रमाणामध्ये आता थांबलेली आहे. मग वाढण्याकरता स्कोप आता नगरला आहे. मग त्याचा उपयोग आपल्याला कसा करून घेता येईल? ज्यावेळेला ते इथं असणाऱ्या लोकांशी ज्यावेळेस ते असोसिएट असतात की त्यांचे व्यावसायिक मित्र असतात किंवा त्या वेगवेगळ्या त्यांचे असोसिएशन असतात, त्यांच्यामध्ये ते काम करतात, ज्यावेळेला ते आपल्याला विचारणा करतात. इथं ज्यावेळेला शासनाच्या माध्यमातून अनेक वेगळे प्रोजेक्ट चालतात ते विचारणा करतात, तर आपलं काम असतं त्यांना सकारात्मकता दर्शवणं आणि ती दर्शवल्यानंतर त्यांना एक विश्वास देणं, खात्री देणं की तुम्ही नगरसारख्या ठिकाणी आलं पाहिजे. जसं आम्ही आज अनेक उद्योगपतींना भेटतो की तुम्ही नगरला तुमचा प्रोजेक्ट चालू करा, प्लॅन चालू करा. तर तसं हे मंडळ जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतात तर आपण त्यांना विनंती करतो की तुम्ही नगरला या, पुढाकार घ्या. त्यामुळे आज नगरचं इन्फ्रास्ट्रक्चर जे बदलतंय त्याचं कारणच ते की आज त्यांना एक खात्री वाटते, विश्वास वाटतो की हे लोक आपल्या बरोबर आहेत किंवा इथं आपल्याला त्यांचा काही कुठली अडचण झाली तर आपल्या अडचण येणार नाही. जसं बाहेरच्या शहरांमध्ये अडचण त्यांना अनेक वेळेला येत असतात, तर तशा प्रकारे त्यांना एक खात्री पटल्यानंतर आज कुठेही त्यांना त्याच्यामध्ये अडचण वाटत नाही. कोविडमध्ये आरोग्य यंत्रणेवर ताण पडला होता आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी जाणवल्या. येत्या काळात नगर शहराची आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी तुम्ही काय कराल? कोविडमध्ये जेव्हा आम्हाला फार ताण वाटला तर तो शहरामुळे नव्हता, तो जिल्ह्यामुळे होता किंवा आजूबाजू जिल्हे जे आहेत, म्हणजे पुणे जिल्ह्याचा शिरूर तालुका असेल, इकडं आळेफाट्याचा परिसर असेल किंवा इकडच्या बाजूला आपल्या बीड जिल्ह्याचं आष्टी तालुका असेल, संभाजीनगर जिल्ह्यामधलं पैठण तालुका असेल, हे अशा अनेक तालुक्यातली लोक नगरमध्ये होती आणि आपला जिल्हा त्याच्यामध्ये ऍडिशन होता. आणि त्यामुळे ही लोक सगळी शहरामध्ये उपचार आल्यामुळे आपल्यावर तो आरोग्य यंत्रणेवर ताण आला. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की एखाद्या ग्रामीण भागामध्ये तेवढी फॅसिलिटी नसते आणि तो इनिशियल स्टेजला
प्रत्येक व्यक्ती त्या गाव पातळीवर एखादा डॉक्टर त्या ओळखीचा असतो, तिथं उपचार घ्यायचा. ज्यावेळेस त्याला अधिकचा त्रास जाणवायचा तर त्यावेळेस त्याला वाटायचं आपण शहराकडे गेलो पाहिजे. मग कुठल्या शहरात जायचं? आपल्या शहरात. मग तो ताण आपल्याकडे आणला होता. मग त्यावेळेला आम्हाला जाणवलं महानगरपालिकेच्या मालकीचं असणारं एकच हॉस्पिटल आपल्याकडे होतं, बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल. तर ते अगदी म्हणजे 70च्या दरम्यान, 70च्या अगोदरच्या काळामध्ये काहीतरी बांधण्यास, त्याला 60 वर्षापेक्षा 70 वर्षापेक्षा अधिकचा काळ अंदाजे त्याला झाला असेल. पण ते फक्त महिलांच्या प्रसूती करताय, म्हणजे महिलांच्या डिलिव्हरी करताय. ज्यावेळेस सिव्हिलमध्ये कोविड पेशंट ऍडमिट करायला लागले तर सिव्हिलमध्ये ज्या महिलांच्या डिलिव्हरी व्हायच्या, जिल्ह्यातल्या असतील किंवा तालुक्यातल्या असतील, ग्रामीण भागातल्या असतील, या सगळ्या डिलिव्हरीज देशपांडे हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आल्या होत्या. मग तिथं दुसरं पेशंट कोविडचे ऍडमिट करता येत नव्हतं. त्या परिस्थितीमध्ये आज आम्ही बूथ हॉस्पिटल त्यावेळेस विनंती केली की तुम्ही याच्यामध्ये पुढाकार घ्या, आणि त्यांनी ती विनंती मान्य केली आणि फार मोठी सेवा बूथ हॉस्पिटलमधून नगर जिल्ह्यातल्या भूमीतल्या लोकांना मिळाली आणि ती अगदी मोफत मिळाली. आणि त्याच्या संपूर्ण प्रकारे त्याला मदत राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून दिली बूथ हॉस्पिटलला. आणि ते आज ती उपलब्ध झाल्यानंतर तिथं अनेक हजारोच्या संख्येने लोकांनी जो उपचार घेतले ते बरे होऊन लोक घरी गेले. आणि मग नंतरच्या काळामध्ये आम्हाला जाणवलं की आपलं एक मोठं अद्ययावत हॉस्पिटल असलं पाहिजे, महानगरपालिकेच्या मालकीचं. सिव्हिल तर आहेच, त्यालाही अपग्रेड करायचंय, पण नवीन हॉस्पिटल महापालिकेच्या मालकी देखील असणं गरजेचं आहे की जे नगरकरांना स्वतःचं हॉस्पिटल वाटलं पाहिजे. आणि मग तसं जागा देखील उपलब्ध असणं गरजेचं असतं, कारण मोठी जागा लागते. 1 एकर जागा ही महानगरपालिकेचं एक जिजामाता केंद्र आहे बुडगाव रोडला, भोसले नगर म्हणून परिसर आहे. ते भोसले नगर परिसरामध्ये एक जिजामाता आरोग्य केंद्र होतं आणि तिथे जवळपास 2 एकर जागा आहे. त्यातलं 1 एकर जागा आज आपण हॉस्पिटल युटिलाइज केली आणि जवळपास मला वाटतं 26 ते 27 कोटी रुपये अंदाजे रक्कम असेल त्याची. त्या रकमेची एक मोठी इमारत तिथं आता उभा राहिली आहे. आता इंटिरियरचं काम सुरू झालेलं आहे आणि ती काही महिन्यांमध्ये ते देखील आता आपण चालू होणार. म्हणजे पार्किंग आहे, बेसमेंट पार्किंग आहे, बाहेरच्या बाजूला पार्किंग आहे, 2 लिफ्ट्स आहेत, म्हणजे अजून अनेक फॅसिलिटीज आहेत. आमचा प्रयत्न आहे तिथं की एका फ्लोअरवरती एक तिथं म्हणजे अगदी NICU पासून, म्हणजे लहान मुलांचं आपण ज्याला NICU म्हणतो, NICU पासून तर एखाद्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत आपल्याला तिथं फॅसिलिटीज उपचार देता आले पाहिजेत. आणि आम्ही नगरच्या भूमीतल्या काही डॉक्टर मंडळीला सुद्धा विनंती करणार आहे की आपण देखील आठवड्यातून एक दिवस त्यांच्या सोयीप्रमाणे एक फ्री OPD करता द्यावा, की जेणेकरून तासभर, 2 तास, 3 तास त्यांना जे काही वाटेल तसं एक सोशल कॉज म्हणून त्यांनी द्यावा मोठ्या डॉक्टरांनी, की तिथे येऊन त्यांनी 1 तास 2 तास त्यांनी वेळ द्यावा, की जेणेकरून आज सर्वसामान्य लोकांना एक मानसिक आधार मिळतो की ह्या डॉक्टरने आपल्याला तपासलंय, ह्या डॉक्टरच्या माध्यमातून आपले उपचार मिळणार आहे. म्हणजे जर अशा प्रकारे जर असलं तर एक कॉमन मॅनला त्यात एक फार मोठा रिलीफ मिळतो आणि OPDलाही त्याला एक फ्री OPD ज्याला म्हणू आपण, की तशा प्रकारची कन्सेप्ट आहे. आणि ते काम आपलं म्हणजे काय आश्वासन नाही. त्याच बुडगाव रोडवरती असं मी सांगितलं, त्याला नाव देखील हॉस्पिटलला महापालिकेचा ठराव देखील झालेला आहे. तिथं जे जिजामाता आरोग्य केंद्र होतं त्याला नाव देखील जिजामाता रुग्णालयच त्याला देण्याचा ठराव देखील झालेला आहे. त्यामुळे जिजामाता रुग्णालय हे नगरच्या अनेक गरजूवंतांना, सर्वसामान्य लोकांना एक फार मोठं आरोग्य क्षेत्रातला आधारवड असणार आहे आणि ते काही महिन्यांमध्ये आपल्याला सुरू झालेलं पाहायला मिळेल. संपूर्ण नगर शहरात पाहतोय आपण रस्त्याची कामं सुरू आहेत. स्पेसिफिक कॉन्क्रीटच्या रस्त्यांची तुमची नेमकी संकल्पना का आहे? रस्ते तुम्ही जे बनवलेत ते कॉन्क्रीटचे बनवण्यामागचा उद्देश काय आहे तुमचा? याच्यामध्ये कारण असं आहे की देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं आणि त्या मुंबईलाही असं परिस्थिती होती की प्रत्येक पावसाळ्यामध्ये कुठलाही TV चॅनल ओपन केला किंवा आपण स्वतःही प्रत्यक्षात जर तिथं मुंबईला गेलो तर मुंबईला गेल्यानंतर मग त्याच्यावरती इतकं वाईट चित्र असायचं की अगदी त्याच्यावरती गाणे देखील तिथे काही लोकांनी बनवले होते. काही वेगवेगळे गाणे त्याच्यावर बनवले होते मुंबईच्या खड्ड्यांवरती, मुंबईच्या परिस्थितीवरती. पण त्यांना कोविडच्या काळामध्ये संधी भेटली आणि निधी देखील उपलब्ध झाला आणि त्यांनी संपूर्ण म्हणजे एक्सप्रेसवे संपल्यानंतर अनेक वेगवेगळे रस्ते त्यांनी म्हणजे आज कॉन्क्रीट केले आणि ते कॉन्क्रीट केल्यानंतर आज म्हणजे त्याला 3-3 वर्ष होऊन गेले, 2-2, 3-3 वर्ष परिपूर्ण होऊन. पण तिथं कुठेही 2-3 वर्षामध्ये तशी आपल्याला परत परिस्थिती जाणवली नाही आणि तो विषय बंद झाला. त्यामुळं आम्ही सुद्धा विचार केला की आपण तोच प्रयत्न केला पाहिजे. फार निधी उपलब्ध नाही झाला हरकत नाही, थोडा झाला, एखादी कॉलनी पूर्ण नाही झाली हरकत नाही, एक कॉलनीतले 4 लेन असतील एखादी होईल, पण ती होताना चांगली व्हावी. परत 10-15 वर्ष त्याला काही करावं लागलं नाही पाहिजे, अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलं आणि अनेक गल्ली बोळात सुद्धा रस्ते आज कॉन्क्रीटीकरण झाले. अगदी तुम्ही बाजारपेठेत जरी छोट्या मोठ्या गल्ल्या जरी पाहिल्या तरी त्या कॉन्क्रीट झाल्या.
रामवाडीसारखी झोपडपट्टी जरी पाहिली, तर रामवाडी झोपडपट्टी सुद्धा मी आता मागच्या काही महिन्यांमध्ये कॉन्क्रीटीकरण करून घेतलं. आणि जे डीपी रोड्स आहेत, आता आम्ही फोकस डीपी रोडवरती केलेला आहे. अंतर्गत गल्लीबोळा होत राहतील, पण डीपी रोड आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण गल्लीबोळा जसं मी तुम्हाला सांगितलं की शहर वाढत चाललेलं आहे, त्यामुळे ती आपल्या हळूहळू त्याच्यावर देखील काम करावं लागणार आहे. पण आज जे छोटं मोठं जुने डीपी रोड्स आहेत, डीपी रोड म्हणजे ते शहराला जोडणारे रस्ते असतात, म्हणजे 12 मीटर आणि 12 मीटरच्या पुढचे रोड. त्यामुळे आम्ही तो प्रयत्न केला की ते रोड्स कॉन्क्रीटीकरण करायचे, खोदाई करून करायचे. आणि नगरमध्ये जवळपास 80-90% ब्लॅक कॉटन सॉइल आहे. ब्लॅक कॉटन म्हणजे काळी मातीचा परिसर आहे. म्हणजे ती पावसाळ्यामध्ये फुगती खाली, आणि फुगली का ती रस्ता फुटतो तो सगळा, आणि खाली पाणी मुरतं ते खचून जातं. हे सगळं इंजिनिअरिंग जे आहे ते आम्ही काही इंजिनियर लोकांची, टेक्निकल लोकांची चर्चा केली, कारण त्यातले आपण काही इंजिनियर नाही. टेक्निकल लोकांची चर्चा केली, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. प्रत्येक भागामध्ये सॉइल टेस्टिंग सॅम्पल घेतले. जसं आपण बिल्डिंगला उभा राहण्याच्या अगोदर आपण जसं पाईल घेतो की किती खाली न्यावं लागेल, खाली मुडून किती लागतो, काळी माती कुठपर्यंत आहे, त्याच्यानंतर आपण ती पाईल फाउंडेशन उभा करतो, कॉलम घेतो. तशा प्रकारे अनेक ठिकाणी आपण सॉइल सॅम्पल घेतले, आणि त्या धर्तीवरती आता ते रस्त्यांचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे त्यातली कमीत कमी काळी माती एवढी बाजूला काढायची एक काहीतरी प्रमाणामध्ये, आणि त्याच्यावरती मुरुम फिलिंग करणं, सोलिंग करणं, रोलिंग करणं, मग त्याच्यानंतर एक पीसीसी कॉन्क्रीट, आणि मग एक फायनल मोठ्या लेअरचा, जाड लेअरचा एक कॉन्क्रीट, की जेणेकरून ते रस्ते परत खचणार नाहीत. वरच्यावर जर खराब झाला तर तेवढा पोर्शन आपल्याला परत रिपेअर करता येतो, पण खचला नाही पाहिजे. मेन सगळ्यात पार्ट असतो खचला नाही पाहिजे. आणि प्रत्येक रस्त्याला एक साईडला एक स्वतंत्र, म्हणजे बऱ्यापैकी मेजर रस्त्यांना एक स्टॉर्म वॉटर ड्रेनेज लाईन आहे. स्टॉर्म वॉटर म्हणजे काय, पावसाच्या पाण्याची एक स्वतंत्र गटर आहे, आणि ड्रेनेज सिस्टम ही वेगळी आहे. आणि आता काही रस्त्यांमध्ये आम्ही एक केबलचा एक हे तयार केलेलं आहे. म्हणजे आज जसं आपण पाहतो की कुठल्याही केबल कंपनी येते, काहीतरी एक जिओची आली, एअरटेलची आली, आयडियाची, अशा वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यातून ते परत खोदाई करतात रस्ते. पण आम्ही त्याच्याकरता एक वेगळं एक हे पण करतो, डक्ट करतो. म्हणजे तो डक्ट असणार आहे, त्या चेंबर असणार आहेत. म्हणजे इथून जर काढले आपण पुढे चेंबरवरून परत वायर पुढे वाढायची, त्याला तिथं न्यायची असेल त्याने ते उडू शकतो. आणि काही एक 10-15 मीटरवरती आम्ही क्रॉसिंग देखील करतोय. म्हणजे क्रॉसिंग म्हणजे काय, जर कोणाला पाण्याची लाईन न्यायची असेल, उद्या गॅस पाईपलाईन न्यायची असेल, अजून केबल इकडून तिकडे क्रॉस करायचे असेल, तर तो त्यातले ते पेविंग ब्लॉक काढायचे, क्रॉसिंग करायची, परत खाली कॉन्क्रीट भरायचं, वर परत पेविंग ब्लॉक लावून टाकायचे. म्हणजे 10-15 मीटरवरती तसे क्रॉसिंग देखील आम्ही बऱ्याच ठिकाणी केलेले आहे. म्हणजे परत तो रस्ता कॉन्क्रीटचा खराब होता कामा नये. असं सगळं छोटं मोठं प्लॅनिंग आम्ही त्याच्यामध्ये केलेलं आहे. तशा पद्धतीने काम सुरू आहे. तुमच्या प्रचारात महायुतीसह महाविकास आघाडीचे नगरसेवकही सक्रिय दिसत आहेत, हे कसं शक्य होत आहे? नाही, ह्याच्यामध्ये आम्ही एक महायुती म्हणून जे निवडणूक सामोरे जात असताना एक सरकारबद्दल एक चांगली विश्वासार्हता जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली आहे की हे महायुती सरकार हे आपलं सरकार आहे, अशी जनभावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. आणि त्याच जनभावनेतून लोकांचा आवाज येतो, तर दुसरे जे असतात, दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक असतील, त्यांना देखील वाटतं की आपण या सगळ्या विकासाच्या रथामध्ये, ह्या विकासाच्या यात्रेमध्ये आपण सामील झालं पाहिजे, सहभागी झालं पाहिजे. आणि म्हणून त्यांचा देखील चांगल्या प्रकारचा सहभाग आपल्याला याच्यामध्ये झालेला पाहायला मिळतोय. आणि म्हणून या अनुषंगाने आता लोकांचीच एक वेगळी जनभावना ह्या बाबतीमध्ये निर्माण झालेली आहे. नगर शहरासाठी आमदार संग्राम जगतापांचं विजन काय, लोकांनी तुम्हाला का म्हणून निवडून दिलं? आज आता जसं आता निवडणुकीला अजून काही दिवस बाकी आहे, आम्ही विजन मांडणारच आहेत की काय कशा पद्धतीने करायचंय, काय करायचंय, त्यावर आम्ही बोलणारच आहेत. त्याच्यामध्ये आम्ही एक जाहीरनामा देखील देणार आहे की काय काय करणार आहे. आणि निवडणुकीत जात असताना ते विजन मांडत असताना की काय कशा करता करायचं, त्यातले काही मुद्दे मी आपल्याला सांगितलेले आहेत. ते अनेक मुद्दे आहेत त्याच्यावरती, ते आपण बोलणार आहोत की काय कशा पद्धतीने करायचंय. उद्याचं एक नगर, भविष्याचं नगर हे नुसतं नगर नसून, मी अनेक वेळेला सांगितलं की आता मेट्रो नगरची दिशेने वाटचाल सुरू आहे. आता ते नगर नाही राहणार, फक्त हे मेट्रो नगर होणार आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून पावलं आमची सुरू आहे. ती नगरची एक वेगळी आयडेंटिटी क्रिएट करणार, नदीचा पार्क असणार आहे, नदीचा प्रोजेक्ट असणार आहे. तो एक प्रयत्न, त्याला फार निधी लागेल, तो कितपर्यंत मिळेल, कशा पद्धतीने मिळेल, हे त्याच्यावरती पुढे काम करावं लागणार. दुसरा जो महत्वाचा विषय आहे की MIDC. कारण MIDC आज जसं पिंपरी चिंचवड सारखं शहर आहे, हे फक्त आणि फक्त महापालिका हद्दीमध्ये असलेल्या कंपन्या पिंपरीमध्ये आल्या, त्याची महापालिका झाली, आज ते फार मोठं एक शहर निर्माण झाले. म्हणजे पुण्यापेक्षाही मोठं ते शहर आज ओळखलं जातं. त्याची वेगळी आयडेंटिटी, म्हणजे पुणे आणि पिंपरी आपल्या हद्द सुद्धा कळत नाही.
पण बऱ्यापैकी पार्ट पिंपरीमधला देखील असतो. पण तुम्ही जर रांजणगाव पाहिलं तर चाकण एमआयडीसी पाहिली, ही अगदी छोटी लेवलची आहे, पण तरी देखील तिथं एवढं मोठं त्याला एक वेगळं त्या एमआयडीसी मुळे रूप आलं, एवढी मोठी एम्प्लॉयमेंट क्रिएट झाली. त्याचं कारण फक्त एमआयडीसी आहे. त्यामुळे नगरला देखील एक एक बूस्ट देणारा विषय जो आहे तो फक्त एमआयडीसी असणार आहे. त्याच्यावरती आमचं लक्ष असणार आहे फार. भैया आजकाल अनेक तरुण राजकारणात येऊ पाहत आहेत. भविष्यातील संग्राम जगताप निर्माण होण्यासाठी राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? नाही, याच्यामध्ये ज्यावेळेला आपण मार्गदर्शन एवढंच असेल की मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा आपण काय, ज्याची जी वेगवेगळी प्रत्येकाची एक विचारसरणी असते, आपण ती काय कोणाची बदलू शकणार नाही. किंवा एखाद्याला काय आपण त्याच्यामध्ये रोज एखाद्याला सांगतो आणि तो करतो असं होऊ शकत नाही. इच्छाशक्ती स्वतःची देखील ही असणं गरजेचं असतं. त्याला सातत्य ठेवावं लागतं. त्यावेळेला आपल्याला पूर्ण वेळ, ज्याला आपण पूर्वीच्या काळामध्ये काही लोक असे असायचे फक्त निवडणूक पुरतेच यायचे, पण याला फुल टाइम द्यावा लागतो. जेवढा म्हणजे आपण जास्ती वेळ देऊ त्याच्यामध्ये तेवढा द्यावाच लागतो. आणि हे काम करत असताना आपल्याला एक चांगलं विजन असणं गरजेचं असतं. चांगल्या लोकांचा सहवास असणं गरजेचं असतं. चांगल्या विचाराचे लोक आजूबाजूला असणं गरजेचं असतं की ज्यातनं आपण पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन पुढे काम करू शकतो. आणि हे पुढे नेण्याकरता, सगळं करण्याकरता आपल्याला याला करिअर म्हणून पाहता येत नाही. याला स्वतःचे काही ना काही आपले उद्योग, व्यवसाय, व्यापार हे आपण त्याला करिअर बनवू शकतो, पण याला करिअर नाही करता येत. याला आपल्याला एक शहराचं ज्यावेळेस करिअर घडायचं असतं, त्या क्षेत्रामध्ये आपल्याला एखाद्या संस्थेचं आपल्याला काम करायचं असेल तर त्या संस्थेचं करिअर करायचं असतं. त्याला आपण एक माध्यम असतो. आपण स्वतःचं करिअर त्यात नाही घडू शकत. समजा एखादी बँकेवर डायरेक्टर गेला तर ती बँक कशी मोठी होईल, बँकेच्या ठेवी कशा वाढतील, बँकेत चांगले आपण वेगवेगळ्या स्कीम्स कशा आणू शकतो, ज्याच्यातनं कर्जदाराला फायदा कसा होईल, जो लोन घेतोय त्याला आपण कशा प्रकारे त्याला अजून कमी व्याजदरामध्ये कसं देऊ शकतो, कमी 1 वर्षात जर त्यांनी परतफेड केली तर त्याला कसं डिस्काउंट देऊ शकतो, याच्यावर त्याला काम करावं लागतं. एखाद्या देवस्थानावर गेला तर देवस्थानाचा विकास कसा करू शकतो, देवस्थानमध्ये भाविक येणार आहेत, गर्दी होणार आहे, तर तिथं आपण त्याला कमी वेळात कसं दर्शन देऊ शकतो, तिथं अन्नकूट कसं चालू शकतो, तिथनं एखादी स्कूल कशी चालू शकतो देवस्थानाच्या नावानं, किंवा तिथं ते देवस्थानावरती गेल्यानंतर आपण एखादी हॉस्पिटल कसं उभारू शकतो, ह्याच्यावर आपलं काम करतो. याला स्वतःचं काही त्याचं करिअर म्हणून पाहणं जे आहे, तर ते विचार आपल्याला बदलावं लागणार आहे. सगळ्यात महत्वाचं तेच असतं याच्यामध्ये. तर त्या ठिकाणचा विचार आपल्याला करावा लागतो. एखाद्या क्रीडा संघटनेवर तुम्हाला जायचं आणि तुम्ही फक्त नावाकरता जाणार असाल, तिथं जर ते आउटपुटच देणार तर माझं मत ते गेलं नाही पाहिजे. असं ज्या ठिकाणी जायचं असेल, म्हणजे एखाद्या पतसंस्थेत आपल्याला डायरेक्टर जायचं, बँकेत जायचं, तर ते आपण 1 वर्षाचा त्यांनी काय केलं पाहिजे, कशा प्रकारे केलं पाहिजे, खरेदीदाराला काय दिलं पाहिजे, हे ठेवीदारांना आपण एखादी एफडी केली तर त्याला आपण जास्तीत जास्त मोबाईलला कसा देऊ शकतो, याच्यावरतीच काम करावं लागतं. पण त्या स्वतःचं काही करायला लागलं की मग मात्र तो गोळ होतो. त्यामुळं आपल्याला प्रत्येक ठिकाणी जात असताना हे त्या ठिकाणचं त्याचं नाव पुढे गेलं पाहिजे, ह्याच्याकरता काम करावं लागतं. तरच तो मनुष्याला त्याच्यामध्ये काम करता येतं. त्यामुळे आपला कोणाचाही काही विषय नसतो, आपल्याला लोकांकरताच करावं लागतं, त्याच विषयाकरता करावं लागतं. असं एक माझं वैयक्तिक मत आहे. हे काय सगळ्यांना करावं असं नाही, हे माझं व्यक्तिशः मत आहे. म्हणजे 20 तारखेला निवडणूक मतदान आहे, तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून नगरच्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? नगरच्या मतदारांना जे आता तुमचा जो हे सगळेजण पाहतात, तर जेवढे लोक पाहतात, या लोकांना माझी विनंती असेल की आपण सर्वांनी ह्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. ही भारत देशाची लोकशाही सर्वात मोठी लोकशाही जगामध्ये, आणि ह्या लोकशाहीमध्ये आज जो आपल्याला अधिकार जो मिळालेला आहे तो मतदान रूपी मिळालेला आहे, की जे आपल्याला दान म्हणून आमच्यासारख्या लोकांना आपल्याला देता येतं. तर आपण सर्वांनी हे मतदानाकरता आपण बाहेर पडावं, बाहेर निघावं. कारण देशाच्या अनेक मोठी मोठी लोक आहेत, स्वतः जातात, लाईनमध्ये उभा राहतात. त्यांना देखील किती जरी मोठा मनुष्य असला, राजकीय दृष्ट्या एखाद्या संविधानिक पदावर असो, एखाद्या वेगवेगळ्या चित्रपटसृष्टीतला असो, खेळाडू असो, कुठलाही मनुष्य असो, उद्योगपती असो, हे स्वतः लाईनमध्ये उभा राहतात. आणि त्याला देखील, त्या व्यक्तीला देखील फक्त एकच मताचा अधिकार आहे, आणि तुमच्या आमच्यासारख्या लोकांना देखील एकच मताचा अधिकार आहे. आणि म्हणून आपण ह्या लोकशाहीमध्ये, एवढी मोठी लोकशाही असताना आपण कुठेतरी त्याच्यापासून वंचित राहणं. मोठं कुटुंब असेल, त्यातले काही लोक जाऊन येतात, बाकीचे म्हणतात की आपल्याला काय 4-5 जणांनी दिले, आता आम्ही 2 जण राहिलोय, त्यात काही फरक पडत नाही.
असं नसतं. आपण प्रत्येकाने पूर्णतः जेवढे मतदार यादीमध्ये नावं असतील आपण ते सापडले पाहिजेत, कुठल्या ठिकाणी आहे, कसं आहे. नसेल तर अनेक लोकांचे आता हेल्पलाईन नंबर आलेले आहेत, शासनाच्या हेल्पलाईन नंबर आहेत, त्याचा आपण संपर्क केला पाहिजे. आपल्यापर्यंत स्लिप येतात, वोटिंग कुठं आहे हे देखील माहिती असतं. पण तरी देखील आपण नागरिकांनी कंटाळा न करता, गर्दी जरी असली तर मतदान आहे ही सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत याची वेळ 20 तारखेला असणार आहे. तर आपण सर्वांनी जागरूकतेने आपली जागरूकता दाखवण्याकरता पूर्ण मतदान कसं होईल ह्याच्याकरता आपण प्रयत्न करावेत. आज वयोवृद्ध लोकांना देखील ज्यांची नोंदणी केलेली होती त्यांच्या घरी जाऊन ही निवडणूक आयोगाची लोक पोहोचली, त्यांचं मतदान देखील झालेलं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी ह्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशाच्या या लोकशाहीमधल्या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी व्हावं अशी मी आपल्या सर्वच या प्रेक्षक वर्गाला विनंती करतो. धन्यवाद. भैया धन्यवाद. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. त्याचबरोबर तुमच्या आगामी राजकीय वाटचालीसाठी आणि आगामी निवडणुकीसाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.